ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण हा विशेष कार्यक्रम पाहताय ज्याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकेका वळणावर येऊन थांबलेले आहेत। उद्धव ठाकरेंच्या समोर 2017च्या मुंबई महापालिकेचं लक्ष आहे, 2019च्या विधानसभेचं लक्ष आहे आणि आज 9 मार्च आहे। राज ठाकरेंची सभा षण्मुखानंदमध्ये होणार आहे। त्यांच्या समोर लक्ष आहे मुळात आपला पक्ष वाचवणं, मोठा करण्यासाठी प्रयत्न करणं आणि मरगळ आलेल्या संघटनेमध्ये पक्ष संघटनेमध्ये एक जोम भरणं। या दोन्हीकडे आपलं लक्ष आहे। पण तुर्तास वाईमध्ये आज जे उद्धव ठाकरेंचं भाषण झालं होतं त्याच्यातला निवडक भाग आपण बघतोय। बघूयात पुढचा भाग। पण एका बाजूला पठाणकोटचा सगळा मोठा तो एखादा स्फोटच व्हावा तशी घटना घडली असताना खरं म्हणजे संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा मला अपेक्षित होती। पठाणकोटचा हल्ला झाला कसा, याला जबाबदार कोण, आणि ही चर्चा टाळणं म्हणजे मोठं काही शौर्य याच्यातला मला भाग नाही। चर्चा व्हायला पाहिजे, विरोधी म्हणून नव्हे तर निदान आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याकडे कुठे बिळ पडलेली आहेत, कुठे भगदाड आहेत, कुठून शत्रू घुसतोय, कुठून अतिरेकी घुसलेला आहे। पण पठाणकोटवरची चर्चा होत नाहीये आणि भलतीकडेच कुठेतरी देश आपला भरकटत चाललेला आहे, त्याचा मला संताप येतो। आणि पठाणकोटमध्ये ज्या ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडलं ते रक्त सुकायच्या आत जणू काही त्याहीपेक्षा म्हणजे देशापेक्षाही आम्हाला क्रिकेट महत्त्वाचं आहे आणि काही करून पाकिस्तानचा संघ इकडे आलाच पाहिजे अशा पद्धतीने मग ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड असेल आणि वेळ प्रसंगी केंद्र सरकार असेल पावलं टाकत असेल तर मला असं वाटतं त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव आपल्या या देशाचं नाहीये। आज त्या राज्य सरकारने असमर्थता दाखवली, नुसती असमर्थता नाही, आणि त्याच्यात त्यांनी भावना सांगितलेल्या आहेत की माझ्या राज्यातनं अनेक सैनिक तिकडे लढतायत, अनेक सैनिक तिकडे शहीद होत आहेत, त्या शहीदांच्या रक्ताचा अपमान मी होऊ देणार नाही। आणि एवढंच नव्हे तर त्या भारत पाक क्रिकेट संघाच्या क्रिकेट मॅचच्या विरोधात माझ्या राज्यात भावना असताना मी त्या संघाचं किंवा त्या सामन्याला संरक्षण देऊ शकत नाही हे मुख्यमंत्री सांगताना सुद्धा क्रिकेट कंट्रोल बोर्ड सांगते की आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, वेळ प्रसंगी केंद्रीय सुरक्षा दल आम्ही तुम्हाला पाठवू। देश आपला चालवतोय कोण? केंद्र सरकार चालवतोय का क्रिकेट कंट्रोल बोर्ड चालवतोय? कोण चालवतोय देश? निवडून येण्याच्या आधी आम्ही काय बोलत होतो आणि निवडून आल्यानंतर आम्ही काय करतो आहोत याची जाण जर का त्या प्रतिनिधीला नसेल तर तुला निवडून का दिलेलं आहे हे सांगण्याचा अधिकार हा त्याला मत दिलेल्या प्रत्येक मतदाराचा आहे, हा त्या मतदाराचा आहे। आणि हेच जसं लोकसभेच्या बाबतीत घडू शकतं तसंच विधानसभेत घडू शकतं। कोणत्या पक्षाचे आहेत, भाजपाचे असतील पण ते लोकप्रतिनिधी म्हणून गेलेले आहेत, त्या लोकप्रतिनिधींना लोकांचं प्रतिनिधित्व करायचंय। पुणे शहराबद्दल तुम्हाला तिकडे गेल्यानंतर बोलण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला पाठवलेलं आहे, विधानसभेत पाठवलेलं आहे। उद्याची महापालिका आल्यानंतर लोकसभेत करत नाहीत, विधानसभेत करत नाही, महापालिकेमध्ये काय करणार हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर त्यांच्याकडे असलं पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की जी निवडणूक आपल्याला जिंकायची आपण स्वप्न बघतो आहोत, पहिली ताकद कमवा। नुसत्या दंडावरती बेटकुळी आली म्हणून मोठी वेडीवाकडी आव्हानं देऊ नका, ताकद आधी कमवा आणि मग शड्डू ठोका। केवळ दुसऱ्यावरती टीका केली म्हणजे आपण मोठे होऊ शकत नाही। तुम्हाला जर का मोठं व्हायचं असेल तर ती बिरबलाची गोष्ट आहे, प्रतिस्पर्धेपेक्षा मोठी कार्याची लाईन तुम्हाला खेचावीच लागेल आणि ती जर का खेचलीत तर मग तुम्हाला मुकाबला करायला कोणी येणार नाही, कारण तुमची कार्याची रेगच एवढी मोठी असेल की बघतानाच लोकांची दमछाक होऊन जाईल। तर 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 मी म्हणेन की शिवसेना प्रमुखांना हवा असलेला शिवसैनिक, खरं म्हणजे अनेकदा शिवसेना प्रमुख बोलायचे की अरे त्यांचा जन्म हा पुण्याचा, अनेकदा त्यांची खंत होती की माझा जन्म पुण्याचा असून सुद्धा पुण्यावरती मी अजून भगवा फडकू शकलेलो नाहीये। ती खंत त्यांची, ही खंत आपली का होऊ शकत नाही? ज्यांनी संपूर्ण देशामध्येच नव्हे तर दुनियेमध्ये हिंदुत्वाचा अंगार फुलवला, पुन्हा एकदा भगवा 350-400 वर्षानंतर डौलाने फडकवला, त्या शिवसेना प्रमुखांचं जन्म गाव, जन्म शहर हे पुणे असताना सुद्धा त्या पुण्यावरती भगवा अजून आपण का फडकू शकलो नाही? हा एक मोठा भावनात्मक प्रश्न आहे। आणि त्या पुण्यावरती मला भगवा, त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न, विधानसभेवरती भगवा तर मी फडकवणारच, तो काही सोडत नाही, पण पुण्यावरती सुद्धा मला त्यांच्या हक्काचा भगवा फडकून दाखवायचा आहे। आणि तो फडकवण्यासाठी तुम्ही सगळे सैनिक म्हणून इकडे जमलेला आहात। एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, पुण्यामध्येच घडलेली घटना आहे। फार पूर्वी म्हणजे मला वाटतं विनायकराव तुम्ही पहिल्यांदा तेव्हा आमदारी झाला नसाल, एवढ्या सुरुवातीची गोष्ट आहे ती। जेव्हा मी पुण्यात येत होतो सातत्याने येत होतो, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्याकडे जातीने लक्ष देत होतो आणि तसंच मी पुन्हा लक्ष देण्याचं आता ठरवलेलं आहे। प्रत्येक शाखा प्रमुख हा माहिती असला पाहिजे, गट प्रमुख सुद्धा मला माहिती असायला पाहिजे, विभाग प्रमुख, शहर प्रमुख तर प्रश्नच नाही। पण त्यावेळेला येताना एक सैन्यातला एक अधिकारी मला येऊन भेटला
आणि मला त्यांनी सांगितलं की उद्धवजी, मी आता या महिनाअखेरीस रिटायर होतोय, निवृत्त होतोय, मला काहीतरी काम करायचंय. म्हटलं काय काम करायचंय? नाही, तुम्ही सांगाल ते काहीतरी हिंदुत्वासाठी, संघटनेसाठी काम करायचंय. आणि त्यांनी मला सांगितलं. नंतर मग आम्ही बोलत बसलो. त्यांनी सांगितलं की आमच्या सैन्यामध्ये निवड कशी होते की अनेक तरुण येतात. तरुण आल्यानंतर त्यांना काही काही गोष्टी अशा सांगितल्या जातात की जसं समजा हे आता व्यासपीठ आहे, खाली खूप मोठा खड्डा आहे आणि पलीकडे पुन्हा तिकडे एक व्यासपीठ दिसतंय. तिकडे पाठी उभं केलं जातं त्यांना, मध्ये एक दोर ठेवला असतो आणि त्यांना जंप सांगितल्यानंतर काही जण जंप पडल्यानंतर बेधडक ती दोरखंड पकडून तिकडे पार होऊन जातात. काही जण आधीच सांगतात मला हे जमणार नाही. काही जण जंप सांगितल्यानंतर येतात, बघतात किती खड्डा आहे, मोजमाप घेतात आणि मग जाऊन उडी मारतात. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही सिलेक्ट त्याच लोकांना करतो की जंप पडल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता ते सरळ बेधडकपणे उडी मारतात. ते सैन्यात जातात, विचार करून जे येतात. उडी जरी मारली तरी ते सैन्यात सिलेक्ट केले जात नाहीत. त्याला म्हणतात सैनिक निधड्या छातीचा सैनिक पाहिजे. नुसता किती इंचाची छाती आला महत्व नाहीये, छाती निधडी असली पाहिजे. 4 वॉर्डाचा प्रभाग करायचा का एका वॉर्डाचा, एका नगरसेवकाचा वॉर्ड करायचा? माझं म्हणणं आहे एका वॉर्डाचा नगरसेवक असेल तर एका नगरसेवकाचा एक वॉर्ड का नसावा? जर मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये असल्यानंतर पुण्यामध्ये का नसावा? आणि मध्यंतरी जे सगळे एक चर्चा झाली स्मार्ट सिटीची, पुणे येणार का मुंबई येणार, मुंबई येणार का कल्याण डोंबिवली का हो? या सगळ्या शहरांमध्ये ज्या वेळेला लोकसभेचा प्रचार केला जात होता तेव्हा 100 स्मार्ट शहरं आम्ही निर्माण करू, त्याला मी सुद्धा पाठिंबा दिला होता. म्हणजे मध्यंतरी कोणीतरी बोललं असेल की आधी आणि पाठिंबा दिला नंतर माघार घेतली. होय, केलं ना. कारण माझा समज असा झाला की मुंबई, पुणे वगैरे जी शहरं आहेत त्या शहरांसारखी आणखीन नवीन 100 शहरं निर्माण होणार. त्याला म्हणतात स्मार्ट शहर. दिल्ली का नाही मग स्मार्ट शहरामध्ये? मुंबई तर तुम्ही बोललात ना, आर्थिक राजधानीपेक्षा ते आर्थिक केंद्र आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. तिची स्वायत्तता काढून घ्यायची आणि पुन्हा स्मार्ट सिटी करायची. पुण्याचं सुद्धा, पुणे जवळपास मुंबईच्या बरोबर किंवा क्षेत्रफळात मुंबईपेक्षा मोठं झालेलं आहे. म्हणजे पुण्याचं महत्त्व कमी नाही आहे. पुणे सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचं आहे. पण पुणे हे स्वतःहून स्मार्ट असताना पुन्हा तुला स्मार्ट करतो. म्हणजे एखादा जर चांगला देखणा तरुण असेल, तुला स्मार्ट करतो म्हणजे काय करणार? उगाच काहीतरी पावडर वगैरे लावणार, भांगबिंग पाडून सांगणार जा स्मार्ट. अरे तो आहेच मुळामध्ये स्मार्ट. तो स्मार्ट आहेच. पुणे सुद्धा माझं स्मार्ट आहेच. पण ते स्मार्ट करणार ह्या नावाने पुन्हा ज्या काही थोड्याशा दमड्या तुमच्यासमोर फेकणार आणि आवडणार की बघा आम्ही स्मार्ट केलं, हे असं स्मार्टपणा नकोय. जिथे अजिबात काही कसल्याही सोयी सुविधा नाहीत असं एखादं शहर करा, त्याचं शहर करा. तर मी म्हणेन तुम्ही कर्तृत्ववान आहात, तर तुम्ही ते करून दाखवलं आणि त्याला मी खरं स्मार्ट शहर मानेन. जे स्मार्ट आहेच त्याला स्मार्ट करण्यात काय अर्थ आहे? ते स्मार्टच आहे. आणि आतापर्यंत या कसल्याही योजना नसताना पुण्याच्या ताकदीवरती हे पुढे चाललेलं आहे. ते उगाचच काही फोफावलं नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की जे पुणे आहे त्या पुण्याचं पुणे पण टिकवणं आणि जो पुणेकर आहे त्या पुणेकराला मूलभूत सुविधा आणि चांगलं आयुष्य देणं हे मला वाटतं आपल्या शिवसेनेचं काम असलं पाहिजे. बाकीच्या मोठ्या गोष्टी केल्या नाही तरी चालतील. कारण ती मोठ्या गोष्टी, जेवढ्या गोष्टी मोठ्या तेवढे ती स्वप्न मोठी आणि जेवढी मोठी स्वप्न दाखवली जातात तेवढी ती पूर्ण करताना तोंडाला फेस येतो. म्हणून मला खोटं मी बोलणार नाही हे पहिलं पुणेकरांच्या मनावरती बिंबवा की जे मी बोलेन म्हणजे तुम्ही सगळे शिवसैनिक, ते बोलेन ते करेन आणि जे करेन तेच आता बोलेन. एवढं जर का मला वाटतं बिंबवलं तर मला वाटतं पुणेकर हे आपल्याला भरघोस आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे आशीर्वाद मिळतीलच ह्याची मी खात्री बाळगतो. तूर्त मी तमाम पुणेकरांना, कार्यकर्त्यांना आणि विनायकराव तुम्हाला आणि आपल्या सगळ्या सहकार्यांना सांगतोय की ज्या वेळेला पुण्यासाठी तुम्ही मला हाक माराल त्यावेळेला मी पुण्यात आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पुढे चला, संपूर्णपणे तुमच्या सोबत जे आपले मंत्री आहेत, नेते आहेत आणि मी स्वतः तुमच्या खांद्याला खांदा लावून पुण्यावरती भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांचं घणाघाती भाषण, शिवसैनिकांना आवाहन, लक्ष मनपा ते मंत्रालय, एकच लक्ष भगवा. छोटासा ब्रेकच्या नंतर राज ठाकरे आपल्यासोबत असतील तर त्यांच्या भाषणाकडे आपण जाणारच आहोत. षण्मुखानंदमध्ये त्यांची सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात, ज्यांच्याकडे आपल्याला या दोन्ही भावांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल, आगामी आव्हानांबद्दल त्यांच्याशी बोलायचं आहे. ब्रेक नंतर पाहत रहा जय महाराष्ट्र.